लोकसत्ता एकमेव लोकमान्य. लोकमान्यांसंबंधीच्या एका गैरसमजाविषयी. लेखक श्रीयुत शेषराव मोरे. सार्वजनिक जीवनात विशेषतः राजकारणात कार्यरत राहिलेल्या व्यक्ती व नेत्या संबंधात मतमतांतरे, वादविवाद व समज गैरसमज निर्माण होणे साहजिकच असते. यातील काही त्या नेत्यांच्या जीवनकाळापुरते तात्पुरते राहतात व नंतर काळाच्या प्रवाहाबरोबर विसरले जातात. मात्र काही त्यानंतरही दीर्घकाळ वादाचा विषय बनून चर्चेत राहतात. लोकमान्य टिळकांसंबंधीचा आजपर्यंत वादाचा व समज गैरसमजाचा राहून गेलेला विषय म्हणजे त्यांनी 1916 साली केलेला लखनौ करार होय. आजही या करारासंबंधात लोकमान्यांच्या बाजूने व विरोधात वादविवाद व आरोप प्रत्यारोप झडत असतात. त्यांच्या पुण्य शताब्दी निमित्ताने या वादविवादाची चर्चा करणे उद्बोधक ठरेल. 1916 साली काँग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक व मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जीना यांच्यात झालेला हा राष्ट्रीय स्वरूपाचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार होता. स्वराज्यात मुसलमानांना कोणते व किती हक्क द्यावेत या संबंधात त्यात पुढील 4 मुख्य गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या. 1. विधिमंडळात आपले सदस्य निवडण्यासाठी मुसलमानांना स्वतंत्र म्हणजेच विभक्त मतदारसंघ देण्यात येईल. म्हणजे मुसलमानांचे प्रतिनिधी फक्त मुसलमान मतदारच निवडतील. 2. केंद्रीय विधिमंडळात Sample complete. Ready to continue?